स्वागतम. श्री अंबिका माता भजनी मंडळ, शुक्रवार पेठ, पुणे सर्व शिव आणि दुर्ग प्रेमींचे सहर्ष स्वागत करीत आहे. मंडळ यंदाच्या वर्षी सादर करीत आहे मोहीम बसरूरची. मोहीम बसरूरची. शिवरायांची दैदिप्यमान कारकीर्द म्हणजे अवघ्या महाराष्ट्राची ज्वलंत अस्मिता. आपल्या कारकिर्दीत राजांनी अनेक स्वाऱ्या, गनिमी काव्यानं फते केल्या. अशा अनेक मोहिमांमधील एक मोहीम म्हणजेच बसरूरची आरमारी मोहीम. अखंड भारतात स्वतः एखाद्या राजानं नेतृत्व करून यशस्वी केलेली ही पहिलीच आरमारी मोहीम. म्हणूनच या मोहिमेचं महत्व खूप मोठं आहे आणि या मोहिमेला या वर्षी 350 वर्ष पूर्ण झाली आहेत. शिवरायांचे जमिनीवरील पराक्रम इतके विलक्षण आहे की मराठ्यांनी आरमारामध्ये देखील विशेष कर्तृत्व गाजवलं, याकडे आजवर कोणाचंही लक्ष गेलं नाही. ज्याचं आरमार त्याचा समुद्र अशी परिस्थिती असल्यानं आणि शिवरायांना समुद्रावर देखील वर्चस्व गाजवायचं असल्यानं त्यांनी आरमाराची उभारणी केली. परंतु त्याकरता पैशांची गरज होती, म्हणून मोहीम आखणं जरुरी होतं. आता महाराजांच्या मनात वेगळ्याच मोहिमेचे विचार घोळत होते. अशी मोहीम आजपर्यंत कुणीही केल्याचं ऐकिवात नाही. मोहीम होती 2 बलाढ्य शत्रूंच्या पलीकडे असणाऱ्या मित्र राष्ट्रावर. त्या 2 बलाढ्य शत्रूंना कोणताही सुगावा लागू न देता मोहीम उरकणं भाग होतं. त्यातील एकाचं समुद्रावर वर्चस्व होतं तर एकाचं भूप्रदेशावर. ही मोहीम होती बसरूरची. पोर्तुगीज आणि विजापूरच्या आदिलशाही मुलखाच्या पलीकडे असणाऱ्या बेदनूर राज्यामधील काही प्रमुख बंदरांवर आपलं वर्चस्व राखण्यासाठी ही मोहीम होती. पोर्तुगीज हिंदी महासागर स्वतःच्या मालकीचा समजत. त्याचं कारण म्हणजे त्यांच्याकडे असणारं बलाढ्य आरमार. या सर्वांना काहीही कळू न देता बसरूरला जाणं म्हणजे खूप मोठं जिकिरीचं काम होतं. बसरूर हे आजच्या कर्नाटक राज्यातील उडुपी जिल्ह्यातील एक मुख्य ठिकाण आहे. बसरूर हे केळदी राज्यातील प्रमुख बंदर होतं. या बसरूरचा उल्लेख काही कागदपत्रांमध्ये बसनूर, हरहसनूर असा आलेला आहे, तर पोर्तुगीज याचा उल्लेख बार्सिलोर असा करत. विजयनगर साम्राज्याच्या पाडावानंतर केळदीचे नायक स्वतंत्र राजे झाले. त्यांची राजधानी बेदनूर होती. बेदनूर पासून 50 किलोमीटर अंतरावर बसरूर आहे. शिवाप्पा नाईक हे केळदीचे कर्तबगार राजे होऊन गेले. बसरूर ही पूर्वीपासूनच प्रसिद्ध व्यापारी पेठ होती. 1655 साली शिवाप्पा नाईक यांनी बेदनूर ते बसरूर हा मार्ग होसनगडी घाट फोडून तयार केला होता. इसवी सन 1660च्या दरम्यान शिवाप्पा नाईक मृत्यू पावले आणि बेदनूरच्या दुर्दशेला सुरुवात झाली. बेदनूर राज्याचे विरोधक हा सर्व प्रदेश गिळंकृत करण्यासाठी टपले होते. ही सर्व माहिती हेरांमार्फत शिवाजी महाराजांना समजली होती. त्याचप्रमाणे बेदनूरशी महाराजांचा पत्रव्यवहार झाला. शहाजी राजांनी जाणून बुजून ही सर्व हिंदू राज्य संपवली नव्हती, तर त्यांच्याकडून आदिलशाहीला खंडणी मिळवून दिली होती. मात्र 23 जानेवारी 1664 मध्ये शहाजी राजांच्या अकस्मात मृत्यूमुळे बेदनूर राज्यापुढे संकट निर्माण झालं. शिवाजी महाराजांच्या 1663-64च्या पुढच्या स्वारीनंतर महाराजांनी कोकणातील बऱ्याचशा मुलखांवर आपला वचक निर्माण केला होता. सिंधुदुर्गाची उभारणी केली होती. आपलं बरचसं आरमार तिथे जमा करून कानडी मुलखात शिवाजी महाराज येणार अशी बातमी सर्वत्र पसरवली होती. त्याकरता कानडी मुलखातील कारवारच्याही खाली असलेल्या भटकळ येथील बंदरापर्यंत महाराजांनी आपली काही व्यापारी जहाजं पाठवून तेथील प्रमुख बंदरांची आणि भौगोलिक रचनेची माहिती काढली होती. आता पोर्तुगीज आणि आदिलशाहीला कसं झुलवता येईल याचा महाराज विचार करत होते.
औरंगजेबानं दक्षिणेत धाडलेला मिर्झा राजा जयसिंग प्रचंड मोठी मोगली सेना घेऊन प्रथम आदिलशहावर चालून येणार या बातम्या महाराजांनी आदिलशाहीमध्ये पसरवल्या. त्यामुळे 1665 पूर्वीच आदिलशहानं आपलं सैन्य कानडी मुलखातून काढून घेतलं. इकडे 1661 मध्ये इंग्लंडचा राजा दुसरा चार्ल्स याचा विवाह पोर्तुगालच्या राजकन्येशी करण्याचं ठरलं होतं आणि पोर्तुगालच्या राजानं हुंडा म्हणून पोर्तुगीजांच्या ताब्यातील मुंबई बेट इंग्रजांना द्यायचं ठरलं. त्याचा समारंभ 8 फेब्रुवारी 1665 रोजी मुंबई इथे होणार होता. त्याकरता गोव्यामधील पोर्तुगीज आरमार मुंबईला जाणार होतं. ही बातमी राजापूरच्या इंग्रजांकडून महाराजांच्या हेरांना समजली आणि मोहिमेची तारीख ठरली 8 फेब्रुवारी 1665. महाराजांनी आदिलशहा आणि पोर्तुगीज यांच्याशी चांगले संबंध ठेवून आपल्या मनाचा ठाव लागू दिला नाही. मोगली सेना येण्यापूर्वी आणि आपल्या दोन्ही शत्रूंना कोणताही सुगावा लागू न देता महाराजांना ही मोहीम फते करायची होती. त्यामुळे त्वरेनं महाराजांनी सर्व आरमार मालवण आणि त्याजवळील मालोंड या ठिकाणी जमा केलं आणि पोर्तुगीज कधी मालवणकडून उत्तरेकडे सरकतात त्याची वाट पाहत बसले. नुकतीच 3 फेब्रुवारी 1665 रोजी महाशिवरात्र होऊन गेली होती. महाराजांनी आपला बेत गुप्त ठेवून महाशिवरात्रीच्या यात्रेचा फायदा घेऊन आपण गोव्याच्या खालील कानडी मुलखात असणाऱ्या गोकर्ण महाबळेश्वर येथे देवदर्शनाकरता जाणार आहोत असं जानेवारी 1665च्या शेवटी जाहीर केलं होतं. साहजिकच ते सगळ्यांना खरं वाटलं. अखेर फाल्गुन शुद्ध द्वितीया शके 1584 म्हणजेच दिनांक 8 फेब्रुवारी 1665 रोजी शिवाजी महाराजांनी नावारोहण केलं. मालवण आणि त्याजवळील मालंड बंदरातून आरमार निघाले. मालवण ते बसरूर हे अंतर अंदाजे 200 मैल म्हणजेच 320 किलोमीटर इतकं आहे. 85 छोटी जहाजं, 3 मोठी जहाजं आणि 2000 आरमारी लोक या मोहिमेत सोबत होते. 4 ते 5000 पायदळ थोड्या थोड्या संख्येनं कानडी मुलखात जमा झालं होतं. तसंच मालवण जवळ कोकणात 10,000 स्वार आणि तितकंच पायदळ होतं. वाटेवर वेंगुर्ले, गोवे, कारवार, गोकर्ण, कुमठा, होन्नावर, मुर्डेश्वर, अटकळ, गांगोळी ही बंदरं लागतात. महाराजांचं आरमार खोल समुद्राकरता बनवण्यात आलेलं नव्हतं. खोल समुद्रामध्ये आरमार गेल्यास दिशादर्शक साधनं लागतात. अन्यथा दिशा चुकल्यास जहाज समुद्रात भरकटण्याचा धोका असतो. त्यामुळे जमिनीच्या जवळूनच प्रवास करत करत ते गेले. किमान 4 ते 5 दिवस पुरेल इतकं पाणी, भोजन सामग्री गलबतांवर साठवून ठेवलेली असणार. कारण त्याकरता बंदरांवर थांबून वेळ जायला नको ही त्यामागची भूमिका. गांगुळी हे ठिकाण समुद्रालगत आहे आणि बसरूर हे समुद्रापासून थोडं आतमध्ये आहे. गांगुळी ते बसरूर हे अंतर अंदाजे 12-13 किलोमीटर आहे. गांगुळी ते बसरूर यामध्ये कुंदापूर नावाचं ठिकाण देखील आहे. वराही, हळदी, कुब्जा, चक्रा, सुपर्णिका या नावांच्या नद्या एकत्र होऊन पंचगंगावली नावाची नदी होते आणि बसरूर मार्गे ती गांगुळी येथे समुद्राला मिळते. या पंचगंगावली नदीमध्ये बरीचशी छोटी छोटी बेटं निर्माण झाली आहे. महाराजांनी सोबत आणलेली 3 मोठी जहाजं आणि काही छोटी गलबत गांगुळी बंदराजवळ टेहळणी करता ठेवली, जेणेकरून मागून कोणी शत्रू आल्यास हल्ला करता येईल. काही जहाज कुंदापूर येथे तर काही गांगुळी ते बसरूर या मार्गावर देखील ठेवली. उर्वरित जहाज बसरूरला नेली. पहाटेच्या वेळी महाराज बसरूरला पोहोचले. समुद्रामार्गे कोणी हल्ला करेल हे कोणाच्या स्वप्नात देखील नव्हतं. मात्र अचानक हल्ला केल्यानं बसरूर येथील मुख्यतः व्यापारी, पोर्तुगीज दलाल यांची लूट महाराजांनी केली.
ती तात्काळ जहाजावर टाकून महाराज त्वरेनं निघाले. दरम्यान उमाजी पंत नावाच्या आपल्या वकिलाला महाराजांनी बेदनूरला पाठवून दिलं आणि दरवर्षी 3 लाख खंडणी देण्याचं ठरलं. त्यांच्यामध्ये तसा तह करण्यात आला. बेदनूरच्या रक्षणासाठी महाराजांनी आपलं मोठं सैन्य ठेवलं. पुढे सर्व लूट जहाजांमध्ये टाकून गांगुळी येथून सर्व आरमार निघालं. पुढे भटकळ लागतं. तिथून व्यंकटपूर नावाची नदी वाहते. भटकळ येथील ठाणं सर करून तिथे लूट करण्यात आली. त्यानंतर होन्नावर हे ठिकाण लागतं. इथून शरावती नावाची नदी वाहते. होन्नावर येथील ठाणं देखील मराठ्यांनी लुटलं. त्यानंतर कुमठा हे ठिकाण लागतं. इथून पुढे गोकर्णाच्या अलीकडे आघनाशिनी या नावाची नदी वाहते. कुमठा इथे देखील मराठ्यांनी लूट केली. त्यानंतर महाराज गोकर्ण महाबळेश्वरला देवदर्शनाकरता उतरले. तिथे त्यांनी पुष्कळ दानधर्म केला. त्यानंतर महाराज अंकोला इथे गेले. वाटेत गंगावली नावाची मोठी नदी आणि पूजागेरी नावाची छोटी नदी लागते. अंकोला येथील ठाणं सर करून तिथे मराठ्यांनी लूट केली. अंकोल्याच्या दक्षिणेला सरहल्ली या ठिकाणी महाराजांनी आपलं ठाणं बसवून जकाती वसूल केली. या सर्व ठिकाणी स्वतः जाणं म्हणजे बराच वेळ जाणार हे महाराजांना ठाऊक होतं. त्यामुळे या सर्व ठिकाणी महाराज स्वतः जरी गेले नसले तरी आपल्या सैनिकांना पाठवून ती सर्व ठाणी त्यांनी लुटली असणार आणि तिथे आपला वचक निर्माण केला असणार हे निश्चित. कारवारला महाराज 21-22 फेब्रुवारी या दरम्यान पोहोचले. कारवार हे त्यावेळी प्रमुख बंदर होतं. कारवारमध्ये इंग्रजांची वखार होती. महाराज 22 ते 24 फेब्रुवारी पर्यंत कारवारला होते. कारवार येथून सर्व लूट भरून मुख्य आरमार परत स्वराज्याकडे पाठवून देण्यात आला. केवळ 12 छोट्या तारांड्या कारवार येथील नदी ओलांडण्यासाठी ठेवल्या. आदिलशाही सरदार बहलोल खान याच्या आईला मक्केत जाण्याकरता जहाज ठरवायचं म्हणून त्याचा सरदार शेरखान कारवारला नेमका त्याच वेळी आला होता. शेरखानाबरोबर लढण्यात वेळ घालवणं महाराजांना परवडणारं नव्हतं. त्यामुळे निष्कारण वेळ गेला असता आणि मनुष्यहानी देखील झाली असती. म्हणून महाराजांनी लूट न करता त्यांच्याकडून खंडणी घेऊन निघण्याचं ठरवलं. माझी होळीची शिकार शेरखानानं घालवली असं म्हणत शिवाजी महाराज 24 फेब्रुवारी 1665 रोजी कारवार येथून निघून गेले. कारवार पासून 30-40 किलोमीटर अंतरावर कोदरे किंवा कदरा येथील किल्ल्याजवळून महाराजांनी काळी नदी ओलांडली. कोदरे येथील ठाणं देखील महाराजांनी जिंकलं आणि तिथे आपला अंमल बसवला. महाराज कदऱ्याहून परत जाताच मागे राहिलेल्या 12 छोट्या तरांड्या पोर्तुगीज आरमारांनी गोवे येथे पकडल्या. म्हणजेच 1-2 दिवसांच्या अंतराने महाराजांचं मुख्य आरमार वाचलं. पुढे महाराज कदऱ्याहून 25 मैलांवर असणाऱ्या गोव्याच्या ईशान्येकडील सह्याद्री रांगेतील भीमगड या ठिकाणी आले. हा किल्ला कारवार पासून 75 मैलांवर म्हणजेच 120 किलोमीटर अंतरावर आहे. भीमगडाहून त्वरेनं निघून महाराज सह्याद्री रांगांमधून आंबोली घाटामार्गे राजगडला आले. बेदनूर राज्यामध्ये प्रमुख ठाण्यांवर असलेल्या मराठ्यांच्या दहशतीमुळे बेदनूरचं संपूर्ण राज्य गिळंकृत करायला टपलेल्या या शत्रूंना शह बसला. उलट अखेरपर्यंत बेदनूरहून मराठ्यांना नियमित खंडणी मिळत होती. हजारो वर्षांची परंपरा असणाऱ्या युरोपीय आरमारापेक्षा मराठा आरमार अत्यंत कनिष्ठ दर्जाचं होतं. आरमाराची बांधणी केल्यानंतर केवळ 8-9 वर्षामध्ये एवढी मोठी सागरी मोहीम आखायची म्हणजे धाडसच म्हटलं पाहिजे. या मोहिमेमुळे समुद्री परीक्षेत नव्यानं स्थापित झालेलं मराठा आरमार
मोठ्या गुणसंख्येनं उत्तीर्ण झालं हे निश्चित. कारण मराठा आरमाराचा धुव्वा उडवण्याची भाषा बोलणारे इंग्रज, पोर्तुगीज नंतर मराठ्यांशी सलोख्याची बोलणी करू लागले. आरमाराची उभारणी म्हणजे केवळ जहाज बांधणी करून महाराज थांबले नाही, तर त्यांनी त्याला शास्त्रीय ज्ञानाची जोड दिली. धार्मिक चालीरीती झुगारून देऊन आरमार सांभाळणाऱ्या आपल्या मावळ्यांना लढण्याची नवी उमेद दिली. समुद्री लढाईची कोणतीही माहिती नसणाऱ्या आपल्या दर्यावर्ती लोकांना त्यांनी सतत प्रेरणा दिली. त्यामुळे शिवाजी महाराजांनंतर असामान्य ताकद आणि दुर्दम्य इच्छाशक्ती असणारी आरमारी तरुण पिढी पुढे आली आणि तिनं दैदिप्यमान इतिहास निर्माण केला. समुद्रावर मराठा सत्ता निर्माण करणं ही गोष्ट सोपी नव्हती. पूर्वी समुद्रावर संचार करणाऱ्या जहाजांना पोर्तुगीज, इंग्रज यांचे परवाने घ्यावे लागायचे. पण मराठ्यांच्या सामुद्री दहशतीमुळे ही परिस्थिती बदलली. आता पोर्तुगीज, इंग्रजांसह सर्व व्यापाऱ्यांना मराठा आरमाराकडून परवाना पत्र विकत घेण्याची सक्ती करण्यात आली. जे युरोपियन हिंदी महासागराला स्वतःच्या मालकीचं समजायचे त्यांनाच मराठी आरमारानं धडा शिकवला. Good evening, dear.